स्वामी समर्थ प्रकट दिन नगर शहरातील सावेडी उपनगरातील गायकवाड कॉलनी येथील स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। गेल्या 20 वर्षांपासून गायकवाड कॉलनी येथे स्वामी समर्थ केंद्र कार्यरत आहे। या ठिकाणी वर्षात 2 सप्ताह होतात, एक दत्त जयंती सप्ताह आणि दुसरे गुरुचरित्र वाचन होते। स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ केंद्रात आकर्षक असा देखावा भाविक भक्तांसाठी सर्व सेवेकरांनी तयार केला असल्याची माहिती केंद्र प्रमुख शोभा बोरुडे यांनी दिली। श्री स्वामी समर्थ महाराज या विश्वाचे चालक मालक पालक आहे। कलियुगाचे चालते बोलते परब्रह्म म्हणजेच आजच्या या कलियुगातले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आहे। जगाच्या कल्याणात संतांची विभूती असं म्हणतात, ते वावगं ठरणार नाही आहे। कारण आजच्या आपण बघतो धावपळीच्या युगात स्वामी समर्थ महाराजांचा हा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा तारक ठरत आहे। आजच्या धावपळीच्या युगात लोकांकडे वेळ नाही आहे आणि लोकांना अडचणी खूप आहे, समस्या खूप आहे आणि या समस्यांचं उत्तर एकच आहे की श्री स्वामी समर्थ या महाराजांचं आजचं लोकांना खूप अनुभव ऐकायला मिळतात, बघायला मिळतात। आमचं हे स्वामी समर्थ केंद्र गायकवाड कॉलनीतलं गेल्या 20 वर्षापासून हे केंद्र कार्यरत आहे। इथं गेल्या 20 वर्षात खूप सेवा झाल्या, यज्ञयाग झाले, हवन झाले, वर्षातले 2 सप्ताह होतात, दत्त जयंती सप्ताह, गुरुचरित्र वाचन। सगळ्यात महत्त्वाचं की आज या स्वामी समर्थ सेवा मार्गात महिलांना जास्त अधिकार दिले गेलेले आहेत। आज एक महिला नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडू शकते, पण तिला मनाला समाधान पाहिजे असेल तर ते या स्वामी समर्थ सेवा केंद्रात आल्यावर तिला इथे आल्यानंतर समाधान मिळतं। स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा लहान मुलं असो, इथं आल्यानंतर लहान मुलांवर बालसंस्कार वर्ग त्यांचे घेतले जातात, लोकांचे प्रश्न सोडवले जातात। दर रविवारी इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा काय प्रश्न असेल तो कागदावर लिहून त्यांना सेवा दिली जाते आणि ती सेवा केल्यानंतर एखादा भक्त जेव्हा रडत येतो तो हसत गेलेला आपल्याला बघायला मिळतो। असं हे स्वामी समर्थ सेवा मार्ग गायकवाड कॉलनीत गेल्या 20 वर्षापासून आम्ही सगळे सेवेकरी, इथं कुठलेही जात पात धर्म भेदभाव असं काही नाही आहे। आम्ही इथे सगळ्यांना सामावून घेतलं जातं, लहान मुलं असो तरुण वर्ग। सगळ्यात महत्त्वाचं इथे हा जो तरुण युवक आहे हा या सेवा मार्गात आल्यामुळं आपल्या ह्या भारत देशाची जी आज आपण अवस्था बघतो, तरुण पिढी जी भरकटलेली आहे, व्यसनहीनता म्हणा किंवा बाहेर आपण बघतो अवघड समस्या झालेली आहे मुला मुलींची देखील, पण इथे आल्यानंतर हा तरुण मुलं असो मुली असो सुरक्षित आहे। इथं आल्यानंतर त्यांना ते वाईट मार्गाकडे शक्यतो वळत नाही आणि लहान मुलांवर संस्कार केले जातात। आज ज्यांच्यावर भारताचे आपले भवितव्य पुढचं आपलं भविष्य आहे असे छोट्या लहान मुलांवर संस्कार केले जातात। असा हा स्वामी समर्थ सेवा मार्ग दिवसेंदिवस वाढत चाललाय। सकाळपासून 6 वाजेपासून आज 10 वाजले तरीही गर्दीचा ओघ कमी होत नाही आणि अनेक अनुभव इथं आलेले, म्हणजे अगदी स्वामी प्रसाद खाण्यापासून महाराजांचा हार हाणणं किंवा महाराज एखाद्या भक्ताशी बोलणं इथपर्यंत इथे अनुभव, म्हणजे अंधश्रद्धेला थारा न देता श्रद्धा ठेवून स्वामीची भक्ती इथे केली जाते। त्यामुळं मी एकच सांगेन की सर्व सेवेकरी नगरकर जे असतील यांनी या सेवेत यावं आणि आपलं जे जीवन आहे हे स्वामींच्या सेवेत येऊन कृतकृत्य करून गावे। स्त्री म्हणून मी माझी सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। आज काय कार्यक्रम होता, त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेत? सकाळपासून इथे लोक होते ते लोक। आज इथे स्वामी प्रगट दिन होता, चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी प्रगट दिन असतो। तर त्या प्रगट दिनानिमित्त आज इथे सकाळपासून भोपाळी आरती झाली, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक झालेला आहे। त्यानंतर महाआरतीने इथं स्वामींचा प्रगट दिन संपन्न झालेला आहे। त्यानंतर स्वामी चरित्राचं सामुदायिक इथे आम्ही सर्व सेवेकऱ्यांनी पठण केलेलं आहे आणि आपलं चैत्र नवरात्र सुरू आहे, त्यानिमित्ताने देखील दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा आमच्या महिला इथं येऊन वाचत आहे आणि आज संध्याकाळी पण 6:30ची आरती झालेली आहे। अजूनही गर्दीचा ओघ काही कमी झालेला नाही आहे। पालखी सोहळा पण झालेला आहे।
तर अशा पद्धतीने आज स्वामींचा प्रगट दिन आमचा अतिशय उत्साहाने साजरा झाला. स्वामींचा प्रगट दिन म्हणजे स्वामी कर्दळी वनात, पंजाब छिली खेडे ग्रामात येतो एक कर्दळी वनात धरणी दुभंगून वारुळातून प्रकट झालेले आहेत. आणि आज तागायत स्वामी असंख्य भाविकांना दर्शन देत आहेत. स्वामींचं कार्य आजही तेवढ्याच वेगाने चालू आहे. कलियुगाचे चालक मालक पालक आहेत ते. अनेक भक्तांना त्यांचा अनुभव येत आहे आणि म्हणून आम्ही आज त्यांचा जो देखावा आहे स्वामींचं जो मूळ पुरुष वडाचे झाड, स्वामींचं हे अभिवचन आहे, मूळ वडाचे झाड, म्हणून आम्ही आज असा देखावा इथे भक्तांना दाखवलेला आहे की वडाचं झाड पारंब्या वारू आहे आणि त्यातून स्वामी प्रकट झाले असा देखावा आमच्या या सर्व सेवेकऱ्यांनी मिळून केलेला आहे.